हॅलो गाईज, वेलकम बॅक टू हाऊस ऑफ क्लिफानी. आणि तुम्हाला बॅकग्राऊंड बघून कळालंच असेल की आम्ही आज कुठे आहे. तर आम्ही आज आलो आहे आमच्या जुन्या घरी आमचा हाऊस क्लीन करण्यासाठी. And as is the cleaning day, as today we are going to clean the entire house, म्हणजे the current apartment that we were living. जास्त काय क्लीन करायची गरज नाही. It's already all good, all clean. We will just sweep, we will mop, little bit wipe the kitchen, little bit perfume the house, and then done. That's the day. That's enough for the day. And then we will go back home. We will get fresh. We will get ready, and then we plan to go to a store because आम्हाला 2-3 वस्तू घ्यायच्या आहेत. Like for example, we need to buy a vacuum cleaner. Then we need to buy a garden cleaner, and then अजून खूप जराशी household वस्तू घ्यायच्या आहेत. So we will do all these things, and we will show you today what we are going to do and how it's going to do. How is our Saturday going to go? आणि जस्ट फॉर युअर इन्फॉर्मेशन, लाईक नेदरलँडच्या हाऊसमध्ये तुम्ही पर्टिक्युलर एक अमाऊंट डिपॉझिटमध्ये देता, आणि जर घर तुमचं थोडं सुद्धा काही घाण असलं आणि त्यांना वाटलं की दिस इज व्हेरी डर्टी, लाईक मायनर गोष्टीवरून सुद्धा ते तुमच्या डिपॉझिटमधून पैसे कट करता. म्हणून आम्ही आता आमचा हाऊस पूर्ण क्लीन करणार आहे. हो, कारण वी पुट अ बिग अमाउंट ॲज अ डिपॉझिट अँड वी एक्सपेक्टेड टू गेट इट बॅक. सो त्यामुळे आम्ही घर साफ करणार आहे. अँड इट्स फाईन. लाईक we make sure everything is clean. ज्या स्टेट मध्ये आम्हाला घर भेटलं, we make sure we give it in that state. Yes, it's that good is for the the rule. new tenant also. And तुम्ही खूप एक्साइटेड असणार आहे कारण तुम्हाला आमचं घर पण बघायचं आहे नवीन वाला. आम्ही अजून खूप सेट करतोय one by one day, each day we are setting. one day kitchen, आणि वर्किंग मंडे टू सॅटर्डे वी आर वर्किंग, and Monday to Friday actually we are working. मंडे टू फ्रायडे खूप बिझी होऊन जातं. But still stay tuned. We will get you the Saturday vlog today. Tomorrow we are planning to shoot something for you guys to show you the and house. then we will show you our house, the real house of Cliffari. real house. So guys, stay tuned for that video. And आता आम्ही साफसफाई करू. I will change my clothes. Go in. आणि मी तुम्हाला घराची करंट हालत सुद्धा दाखवते तोपर्यंत. we'll show you the before and the after. Yeah. So you stay tuned, guys. आणि देन तुम्ही कमेंट मध्ये सुद्धा सांगा की आम्ही खरंच घर क्लीन केलंय की अजून काही करण्याची गरज आहे. हो, नंतर पण तोपर्यंत मला वाटतं तोपर्यंत आम्ही चावी हँडओव्हर केलं असतं. हो, पण तुमची कमेंट यायपर्यंत टाइम 20 तारखेला चावी द्यायची आहे. सो वी हॅव टिल टाइम. आणि गुढीपाडवा पण येणार आहे. सो स्टे ट्यून. गाईस, तर मी तुम्हाला आमच्या घराची करंट हालत दाखवते. हे बघा, असे काही बॉक्सेस सामान पडलेलं आहे. आणि क्लिफर्ड तुम्हाला सांगेल आमचा प्लॅन ऑफ ऍक्शन काय आहे. हो, तो प्लॅन ऑफ ऍक्शन असं आहे की मी घेणार आहे किचन, वॉशरूम्स अँड द फ्रिज. सो टिल शी डज दॅट मी फ्रिज खाली करणार, साफ करणार आहे. खालीच आहे, साफ करणार आहे. किचन साफच आहे बट जस्ट अ लिटिल बिट मार्क्स. टॉयलेट्स तोपर्यंत वृषाली झाडू मारणार आहे. आणि वृषाली झाडू म्हणजे असं हळूहळू मारेल. सो ते 2 तास लागेल तिला. And then we'll just mop it and we're done. We're good to go. Yes. So see you guys. आणि बाल्कनीमध्ये बघा, आज लकीली थोडंसं ऊन आहे. पण ऊन बघून तुम्हाला असं वाटत असेल की वातावरण गरम आहे, पण नाही. करंट टेम्परेचर इज 5 डिग्री. सो तुम्ही या ऊनवर बिलकुल जायचं नाही. नेदरलँड्समध्ये हे फक्त एक काय अंधविश्वास आहे. ऊन म्हणजे गरमी. इट्स नॉट लाईक दॅट. पण गाईज बघा किती सुंदर व्ह्यू आहे. गाईस, तर क्लिफर्ड आता फ्रीजमधले पार्टिशन्स आणि ते व्हेजिटेबल्स ठेवायचा बॉक्स काढतोय आणि तो स्वतः हे सगळं साफ करणार आहे कारण की त्याची होणारी बायको आळशी आहे. गाईस, तर क्लिफर्ड किचन साफ करतोय आणि मी साफ करते आहे बाथरूम म्हणजे मी फक्त झाडू मारते. तर हे बघा, आमच्या वॉशिंग मशीनच्या मागून निघाला एवढा मोठा कचरा. So guys, सध्या cleaning all the fridge shelves. The wall, but I thought let's just make them more clean because they don't look that clean. आता फ्रीज खाली आहे. सो आधी याला धुतलं म्हटलं. Then we will continue washing the. आणि हे बघा, क्लिफर्डने अर्धे वॉश करून ठेवले असे बाहेर सुकण्यासाठी, कारण की आमच्यामध्ये आता एवढे पेशन्स नाही की आम्ही त्याला पुसू आणि मग आतमध्ये ठेवू. म्हणून ते एकदा ड्राय झाले की देन वी विल कीप इट इन साईड. आणि मी आतापर्यंत फक्त एवढा पोर्शन क्लीन केला आहे. अजून पूर्ण घर बाकी आहे. अँड आय एम फीलिंग टायर्ड. गाईस, तर आम्ही असं एका साईडला थोडं सामान आणून ठेवलेलं आहे जे आम्हाला बाहेर जाऊन कचऱ्यामध्ये फेकून द्यायचं आहे. आणि इथे क्लिफर्ड करतो आहे क्लिनिंग या कंपार्टमेंट्सची. गाईस,
दिस इज द सिच्युएशन वेन यू चूज द राईट पर्सन. मी इथे फक्त एक काम करते केव्हाचं आणि क्लिफर्डचे 3 काम करणं कम्प्लीट झाले. अँड ही डिडंट इवन से अ वर्ड टू मी की मी टाइमपास करते. Because you're my baby and I don't want you to do anything. I will do everything for you. Don't worry. I love you. नेवर सेटल फॉर लेस. Niggas. निघेच म्हणे. गाईज तुम्हाला एक फन फॅक्ट सांगतो. आम्ही एवढी क्लिनिंग ना दिवाळीला सुद्धा केली नव्हती म्हणजे आमच्या घरी. पण त्या टाइमला असं नव्हतं की साफ नाही केली की 2000 euro नाही भेटेल. आता साफ केलं तर 2000 euro भेटेल. आणि तुम्ही 2,10,000 rupees. मी तेच म्हणणार होती की 2,000 युरो किती होतात ते तुम्ही स्वतः कन्वर्ट करून बघा म्हणून. क्या क्या करना पड़ता है पैसे बचाने के लिए. गाईज क्लिफर्डचं तोंड पाहूनच तुम्हाला कळालं असेल की तो वैतागला. कारण की आम्ही क्लीन करतो आहे कुकटॉप इंडक्शन कुकटॉप. आणि आपल्या इंडियन कुकिंगचे डाग काढणं म्हणजे लाईक अ टास्क. बघा गाईस कशी माझी सुंदर बाई काम करायला लागली. गाईज मी तुम्हाला सर्वात अनॉइंग गोष्ट सांगते. हे साफ करणं खूप अनॉइंग आहे आणि असे पूर्ण घराचे असे सगळे छोटे छोटे कॉर्नर आम्हाला क्लीन करायचे. हां बऱ्यापैकी केलं आहे. थोडंसं राहिलं आहे फक्त ते करू. अँड देन डन. वी ऑलमोस्ट डन. टॉयलेट अँड देन टॉयलेट तर साफ केलं मी पूर्ण. इट वॉज क्लीन. फक्त द बाथरूम आय विल जस्ट वॉश द लिल बिट अँड देन वी आर डन. वी आर गुड टू गो. आमचा फॅन आहे जो आम्ही घेऊन जाणार आहे. आम्ही मोस्टली गुढीपाडवाच्या दिवशी संध्याकाळी किंवा त्याच्या आधी एक दिवस फायनल ट्रिप करणार आहे. यात आम्ही सगळं रिमेनिंग थोडंसं घेऊन जाऊ. सो गाईस यू स्टे ट्यून फॉर कमिंग अप. तुम्ही हे बघून सांगा की मी खरंच इमानदारीने साफ केलेलं आहे का नाही. हां कारण ते इझी काम आहे. सो तर गाईज आमचं बऱ्यापैकी क्लिनिंग झालेलं आहे आणि आम्ही आता सगळा कचरा एका ठिकाणी पॅक केला. तो आम्ही आता खाली टाकून येऊ आणि फायनली आम्ही घराला पोछा मारू. आणि मी कालच्या आमच्या एका व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल नेदरलँडचं अनप्रेडिक्टेबल वेदर. सकाळी आम्ही आलो तेव्हा होतं ऊन आणि आता नाव इट्स रेनिंग. नाव इट इज पाऊसिंग. म्हणजे काय करावं. आणि क्लिफर्डचा काय माहित हे मराठी वर्ड हा कुठून शिकला. तू शिकवले मला. मी नाही शिकवलं. मी असले अश्लील वर्ड्स नाही वापरत. तर गाईज आम्ही येतो खाली कचरा टाकून. Cheers with some white wine. And it's water, it's not wine. Buon appetito. Let's go, sir. गाईस तर आता आम्ही स्टोर रूम खाली करतोय. स्टोर रूम मधलं सगळं सामान आम्ही देणार आहे फेकून. गाईस ऑलमोस्ट डन. तुम्हाला आता एक दृश्य दाखवतो त्यात तुम्हाला वैशाली काम करताना दिसेल. एक सेकंड थांबा. हे बघा आणि ही पुसत आहे. ॲक्च्युली मी ऑलरेडी पुसलेलं पण व्हिडिओसाठी शी इज डुईंग इट अगेन. हो थोडी ॲक्टिंग जस्ट टू शो. सो गाईज ऑलरेडी सगळं झालेलं आहे. फायनल टचेस वुड प्रेस ने आपण कोट करतोय. सो इट गिव्स अ गुड शाईन अँड देन वी आर डन. सो हे बघा फायनली द अपार्टमेंट इज फुली क्लीन. सो गाईज तुम्हाला एक टिप देतोय फॉर सम इन्फॉर्मेशन. जेव्हा आम्ही घर घेतो इथं नेदरलँडमध्ये रेंटमध्ये ते लोक पूर्ण एक रिपोर्ट बनवतात. लाईक अ प्रॉपर रिपोर्ट इन विच हाऊसचे सगळे अँगलने फोटोज काही डिफेक्ट्स असेल ते पूर्ण एक रिपोर्ट असतं. अँड वेन यू आर गिविंग द हाऊस बॅक दे गेट दॅट रिपोर्ट अँड दे मेक अ रिपोर्ट ऑफ युअर न्यू हाऊस अँड देअर्स लाईक अ वन कम्पॅरिझन. लाईक इवन हाऊसचा एक कॉर्नरचा फोटोमध्ये त्यात जरा डार्क दिसायला लागला वॉल. they'll say no, this is defective. It has to be the same state that you gave. So मी ते रिपोर्ट ऑलरेडी बघितलं यायच्या आधी आणि फॉर शुअर त्या रिपोर्टमध्ये घर जरा अजून डटी होतं. आता आम्ही खूप क्लीन केलं आहे. सो लेट्स होप की दिस थिंग गोज व्हेरी नाईसली स्मूथली. आणि 20th फेब्रुवारी आम्ही की हँडओव्हर करणार आहे नवीन टेनंटला अँड विथ द ओनर्स अँड देन इट्स जस्ट गोन बी आवर हाऊस. आणि गाईज वन मोर थिंग. आपल्या इंडियामध्ये कसं आपण म्हणजे लाईट्स वगैरे सोडून जातो. इथं लाईट्स पण नाही सोडत. इथं सगळं काढतं. लाईक आय एम टेकिंग ऑल द लाईट्स वॉट एव्हर फिक्स्चर्स अँड ऑल आर देअर. मी सगळं काढून घेऊन चाललो. हाऊस हॅज टू बी फुली एम्प्टी. इवन द कर्टन्स अँड ऑल नीड्स टू बी रिमूव्ड बट
मी जुन्या नवीन टेनंटने मला कन्व्हिन्स केलं की ही वॉन्ट्स द कर्टन्स अँड ही इज अ यंग बॉय, त्याला सगळं परत लावावं लागेल. सो आय वॉज लाईक ओके फाईन, मी तुम्हाला कर्टन्स ठेवून देतो, आय विल कीप द कर्टन्स फ्री. तर मी पूर्ण कर्टन्स आणि थोडेसे लाईट्स पण पाहिजे त्याला. मी काढल्यानंतर मग त्याचा फोन आला की आय वॉन्ट लाईट्स. तर मी लाईट्स पण 2-3 हॉलमध्ये, किचनमधला, टॉयलेट्सचे सगळे, गॅलरीजमध्ये सगळे लाईट ठेवलेत. बाकी 2 हॉलमधले जे ऑलरेडी काढले होते ते परत लावायला आय टोल्ड हिम लाईक. पण ते फिक्चर्स ठेवलेत मी ऑलरेडी त्यासाठी. तुम्हाला दाखवतो कसं दिसतं लाईट सगळे काढल्यावर. 1 मिनिट. हे बघा गाईस, सगळे लाईट्स आर रिमूव्ड. आणि किचनचा लाईट आहे, त्याला रिक्वेस्ट बेडरूममध्ये पण आहे. अँड दिस इज द क्लीन हाऊस. हे जे आहेत ना, हे आम्ही घेऊन जाणार आहे. आता सध्या ट्रान्सपोर्ट नाही आहे आपल्याकडं, बट मे बी फ्युचरमध्ये सम वीक्स वी विल टेक इट अँड गो. गाईस, तर आम्ही आता घरी निघालोय झाडू आणि कपड्याचं स्टँड घेऊन. अँड वी आर गोइंग होम. फायनली वी आर डन. हाऊस लुक्स अँड लेट्स सी. आता आम्ही घरी जाऊ, फ्रेश होऊ, अँड देन मे बी वी गो आउट या फॉर अ डेट. आणि ती क्यूटशी ट्रॅम बघा. आम्ही डेटला जाऊया. लेट्स गो फॉर डेट. येस. नाईस कॉफी, नाईस पेस्ट्रीज, नाईस पनीनी, नाईस पिकल्स. एवढं सगळं काहीच मी क्लिफर्डला घेऊन देणार नाहीये, सो इग्नोर हिम. बदू तिथे जाऊन बदू. सो गाईस, सो आम्ही आलो या घरात परत. जुनं घर दिसत असेल तुम्हाला. फायनल एक सामान घेऊन जायचं होतं आणि आम्ही म्हटलं कालचं ब्लॉग आम्ही एंड पण नाही केलं नीट, कारण वी वर खूप टायर्ड येस्टरडे. वी वेंट होम, वी जस्ट चेंज्ड, आणि मग आमचे 2-3 फ्रेंड्स आले होते घरी, अँड वी जस्ट स्पेंड सम टाइम विथ देम. वी डिडंट गो एनीवेअर आउट, सो वी वर लाईक टायर्ड. सो आम्ही ब्लॉग एंड करू आता. वी विल एंड द ब्लॉग. अँड संडेचा ब्लॉग पण येऊन जाईल तुमच्यासाठी लवकरात लवकर. सो टिल अ टाइम गाईज, स्टे ट्यून, स्पेंड लॉट ऑफ लव्ह. जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आणि गाईज अजून एक, जर तुम्ही आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो नाही करत असेल तर प्लीज फॉलो करा. आम्ही तुम्हाला लिंक देऊ डिस्क्रिप्शनमध्ये. हाऊस ऑफ क्लिफाली तुम्ही सर्च करू शकता. तिकडे पण आमचं खूप कॉन्टेंट आणि सगळं असतं, आणि यू विल लव्ह सीइंग आवर कॉन्टेंट. सो टिल दॅट गाईज, स्टे ट्यून, स्टे इन पीस, लाईक, शेअर, सबस्क्राईब एव्हरीबडी. थँक्यू फॉर वॉचिंग. वॉचिंग. बाय.